नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. थांबा. हे आपल्याकडे आलेल्या अभ्यास साहित्याचं प्रास्ताविक आहे. हे साहित्य नोट्स इन मराठी नावाच्या एका शैक्षणिक चॅनलवरून आलेलं दिसतंय. पण यातला विषय इतका मूलभूत आणि रंजक आहे की आम्हाला वाटलं यावर एक सविस्तर आणि सखोल चर्चा करायलाच हवी. विषय आहे मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन. म्हणजे वरवर पाहता हा भूगोलाचा अभ्यास वाटेल, पण खरं तर ही माणसाच्या विकासाची, त्याच्या गरजांची आणि त्याच्या महत्वाकांक्षांची कहाणी आहे. माणसं एका विशिष्ट ठिकाणी घरं का बांधतात, त्यातून गावं आणि शहरं कशी तयार होतात आणि या प्रक्रियेत जमिनीचा चेहरा-मोहरा कसा बदलतो. अगदी. आज आपण एका जमिनीच्या तुकड्याचा प्रवासच पाहणार आहोत. जिथे एकेकाळी फक्त जंगल किंवा मोकळं रान होतं, तिथे पहिली झोपडी कशी उभी राहिली, मग त्या झोपडीचं गावात रूपांतर कसं झालं आणि मग एका मोठ्या शहराने तिला कसं गिळंकृत केलं, या प्रवासातले महत्वाचे टप्पे आपण उलगडणार आहोत. चला तर मग या साहित्याचा तळ गाठूया आणि माणसाच्या वस्तीची ही गोष्ट समजून घेऊया. सुरुवात अगदी मुळापासून करूया. वस्ती म्हणजे नेमकं काय आणि ती कुठेतरी तयार होण्यामागे काय कारणं असतात? वस्ती म्हणजे फक्त घरांचा समूह नाही, तर ती एक सामाजिक रचना आहे. माणूस एकटा राहू शकत नाही, त्याला समाजाची गरज असते. या गरजेतूनच तो इतरांसोबत मिळून घरं बांधतो आणि राहतो. या एकत्रित घरांच्या मांडणीला आपण वस्ती म्हणतो. पण कोणतीही वस्ती कुठेही उभी राहत नाही. त्यामागे काही ठोस कारणं असतात, ज्यांना आपण प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय घटक म्हणू शकतो. प्राकृतिक घटक म्हणजे निसर्गाशी संबंधित. बरोबर. जसं की जमीन कशी आहे, हवामान कसं आहे, पाणी आहे की नाही. बरोबर. अगदी बरोबर. उंच सखलपणा, पाण्याची उपलब्धता, जमिनीचा कस, हवामान हे सर्वात महत्वाचे प्राकृतिक घटक आहेत. याचं आपल्या साहित्यात एक उत्तम उदाहरण दिलंय. राजस्थानसारख्या कोरड्या हवामानाच्या प्रदेशात तुम्हाला बहुतांश वस्त्या एखाद्या विहिरी, तलाव किंवा नदीच्या काठी वसलेल्या दिसतील. हो, कारण तिथे पाणीच जीवन आहे. पाण्याची उपलब्धता वस्तीचं स्थान निश्चित करते. बरोबर. आणि इतिहासात आपण पाहिलंय की जगातील मोठ्या संस्कृती, मग ती सिंधू असो वा इजिप्शियन, त्या नद्यांच्या काठीच विकसित झाल्या. म्हणजे पाणी हा मानवी वस्तीचा पाया आहे. पण फक्त प्राकृतिक घटकच महत्वाचे असतात का? नाही, अजिबात नाही. अनेकदा सामाजिक आणि सांस्कृतिक घटक त्याहून प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी जेव्हा बाहेरून आक्रमणं व्हायची, तेव्हा लोक संरक्षणासाठी एकत्र जवळजवळ घरं बांधून राहत. अच्छा. यातूनच केंद्रित किंवा दाट वस्त्या तयार झाल्या. सुरक्षिततेची भावना लोकांना एकत्र बांधून ठेवते. त्यामुळे वस्तीचा आराखडा केवळ सोयीनुसार नाही, तर गरजेनुसार आणि भीतीनुसारही तयार होतो. तुम्ही केंद्रित वस्ती हा शब्द वापरलात. आपल्या साहित्यात वस्त्यांचे घरांच्या अंतरावरून काही प्रकार पाडले आहेत. ते नेमके कोणते? हो, मुख्यत्वे 4 प्रकार सांगितले जातात. पहिली, दाट किंवा केंद्रित वस्ती, जिथे घरं अक्षरशः एकमेकांना खेटून असतात, गल्ल्या अरुंद असतात. दुसरी, अर्धकेंद्रित वस्ती, जिथे एक मुख्य गावठाण असतं आणि त्याच्या आजूबाजूला वाड्या वस्त्या पसरलेल्या असतात. आणि उरलेले 2 प्रकार कोणते? तिसरा प्रकार आहे विखुरलेली वस्ती. ही आपल्याला डोंगराळ किंवा जास्त शेतजमीन असलेल्या प्रदेशात दिसते. इथे घरं एकमेकांपासून खूप दूर आपापल्या शेतावर किंवा सोयीच्या ठिकाणी बांधलेली असतात. यामागे काही आर्थिक कारण असणार. हो, कारण सपाट जमीन कमी असते किंवा लोकांची उपजीविका शेती, पशुपालनावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक कुटुंब आपल्या जमिनीच्या तुकड्यावरच घर बांधतं. यातून एक वेगळी सामाजिक रचना तयार होते, जिथे सामुदायिक भावना केंद्रित वस्तीपेक्षा थोडी कमी असू शकते. आणि चौथा प्रकार? आणि चौथा प्रकार म्हणजे एकाकी वस्ती. म्हणजे एखादं फार्म हाऊस किंवा वाडी, जी इतर वस्तीपासून पूर्णपणे वेगळी असते. इथे एक गोष्ट मला नेहमी गोंधळात टाकायची. आपल्या साहित्यात वस्तीचा प्रकार आणि वस्तीचा आकृतिबंध असे 2 शब्द वापरले आहेत. मला वाटायचं की हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, पण यात नेमका फरक काय आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि अनेक जण यात गोंधळतात. प्रकार म्हणजे टाईप हा घराघरांमधील अंतरावर अवलंबून असतो. वस्ती दाट आहे की विखुरलेली आहे हे प्रकार ठरवतो. अच्छा. तर आकृतिबंध म्हणजे पॅटर्न, म्हणजे ती वस्ती अवकाशातून किंवा नकाशावर कशी दिसते, तिचा आकार कसा आहे. अरे वा, म्हणजे एकच संकल्पना 2 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. एखादं सोपं उदाहरण देऊन सांगता येईल का? नक्कीच. समजा एका रस्त्याच्या किंवा नदीच्या कडेला घरं एका ओळीत बांधलेली आहेत.
तर तिचा आकृतिबंध झाला रेषीय. लिनियर. बरोबर, लिनियर. आता ही घरं जर एकमेकांना लागून असतील तर तिचा प्रकार झाला दाट किंवा केंद्रित. पण तीच घरं जर रस्त्याच्या कडेला पण एकमेकांपासून दूर दूर असतील तर तिचा आकृतिबंध रेषीयच राहील, पण प्रकार होईल विखुरलेला. वाह, आता अगदी स्पष्ट झालं. म्हणजे मुंबईच्या किनारपट्टीवरची कोळीवाडे ही रेषीय आकृतिबंध आणि दाट प्रकारच्या वस्तीचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. अगदी अचूक. आणि कोकणात रस्त्याच्या कडेला असलेली पण एकमेकांपासून दूर असलेली घरं ही रेषीय आकृतिबंध पण विखुरलेल्या प्रकारच्या वस्तीचं उदाहरण आहेत. एकदम बरोबर पकडलं. याशिवाय आयताकृती आकृतिबंध असतो, जिथे रस्ते आणि घरं एकमेकांना काटकोनात असतात. अनेक नियोजित शहरांमध्ये हे आढळतं. नियोजित शहरं म्हणजे चंदीगड सारखी. पण ही शहरं इतकी शिस्तबद्ध आयताकृती का बनवतात? केवळ दिसायला चांगलं म्हणून? नाही, केवळ दिसायला चांगलं म्हणून नाही, त्यामागे एक तत्वज्ञान आहे. आयताकृती रचनेत एक सुसूत्रता आणि कार्यक्षमता असते. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतात, त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन सोपं होतं. प्रत्येक भागापर्यंत पोहोचणं सुलभ होतं. पण यात काही तोटेही असतीलच. हो, यावर टीकाही होते. काही टीकाकार म्हणतात की यामुळे शहराचा नैसर्गिक, सेंद्रिय विकास खुंटतो आणि ते थोडं निर्जीव, यंत्रवत वाटू शकतं. याउलट जुन्या शहरांमधील आकाराहीन, वाकड्या तिकड्या गल्ल्यांमध्ये एक वेगळं चैतन्य असतं. खरं आहे. याशिवाय वर्तुळाकार वस्ती जी तलावाभोवती तयार होते किंवा त्रिकोणी वस्ती जी दोन नद्यांच्या संगमावर तयार होते, असेही काही आकृतिबंध आपल्या साहित्यात दिले आहेत. तर वस्ती कशी तयार होते आणि तिचा आकार कसा ठरतो हे आपण पाहिलं. पण त्या वस्तीतली माणसं जमिनीचा वापर नेमका कसा करतात? म्हणजे कुठे घरं बांधायची, कुठे शेती करायची आणि कुठे कारखाने उभे करायचे? इथेच भूमी उपयोजन ही संकल्पना महत्वाची ठरते, नाही का? हो, आणि इथेच एक दुसरी सूक्ष्म पण अत्यंत महत्वाची संकल्पना समजून घ्यायला हवी, जी आपल्या साहित्यात अधोरेखित केली आहे. भूमी उपयोजन म्हणजे लँड यूज आणि भूमी आच्छादन म्हणजे लँड कव्हर यातील फरक. हे तर जवळपास सारखंच वाटतंय. वाटतं, पण तसं नाही. भूमी आच्छादन म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावर नैसर्गिकरित्या काय आहे. नैसर्गिकरित्या. हो, तिथे जंगल आहे, पाणी आहे, खडक आहे की बर्फ, हे झालं भूमी आच्छादन. तर भूमी उपयोजन म्हणजे माणूस त्या जमिनीचा वापर कोणत्या हेतूसाठी करतो. अरे वाह, म्हणजे हा फरक खूपच महत्वाचा आहे. माझ्या डोक्यात कधी आलंच नव्हतं की जमिनीवर जंगल असणं ते झालं भूमी आच्छादन. आणि त्या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करणं, जिथे आपण फिरायला जातो. ते झालं भूमी उपयोजन, मनोरंजनासाठी. किती मोठा फरक आहे. अगदी बरोबर. किंवा ॲमेझॉनच्या जंगलात होणारी वृक्षतोड, ती भूमी आच्छादन बदलाचं उदाहरण आहे. कारण जंगल कमी होतंय, पण ती जागा नंतर शेतीसाठी किंवा खाणकामासाठी वापरली जाते. तो झाला भूमी उपयोजनातला बदल. आणि इथेच अनेकदा संघर्ष निर्माण होतो. पर्यावरणवाद्यांसाठी तो आच्छादनाचा प्रश्न असतो, तर सरकार आणि उद्योगांसाठी तो उपयोजनाचा आणि आर्थिक विकासाचा प्रश्न असतो. मग ग्रामीण आणि शहरी भागात ह्या भूमी उपयोजनात मोठा फरक असणारच. निश्चितच. ग्रामीण भागात जमिनीचा वापर प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांसाठी होतो, म्हणजे शेती, गायरान, चराऊ कुरणं, वनक्षेत्र. तर शहरी भागात जमिनीचा वापर पूर्णपणे वेगळा असतो. तिथे निवासी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यापारी क्षेत्र, वाहतुकीसाठी म्हणजे रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि मनोरंजनासाठी बाग, मैदानं यासाठी जमिनीचा वापर होतो. आणि शहरात जमिनीची किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येक इंच जागेचा पुरेपूर वापर केला जातो. बरोबर. शहरांचा विस्तार होताना आपण पाहतो की ती गावांना गिळंकृत करत पुढे जातात. मग शहर आणि गाव यांच्यामधला जो एक संमिश्र भाग तयार होतो, जिथे दोन्हीची वैशिष्ट्ये दिसतात, त्याला काय म्हणतात? त्या भागाला ग्रामीण नागरी झालर क्षेत्र म्हणजे रुरल अर्बन फ्रिंज असं म्हणतात. हे एक संक्रमण क्षेत्र आहे. संक्रमण क्षेत्र. हो, इथे तुम्हाला शेतीही दिसेल आणि त्याचबरोबर नवीन टोलेजंग इमारती, लहान मोठे उद्योग किंवा गोदामही दिसतील. म्हणजे ह्या झालर क्षेत्रात राहणाऱ्या माणसांसाठी आयुष्य थोडं गोंधळाचं असू शकतं का? म्हणजे मालमत्ता कर ग्रामपंचायतीला द्यायचा की नगरपालिकेला? कचरा उचलण्याची जबाबदारी कोणाची? हे असे प्रश्न रोजच्या जगण्यात येत असणार. तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला.
या भागात प्रशासकीय गुंतागुंत प्रचंड असते. अनेकदा 2 वेगवेगळ्या प्रशासकीय संस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांच्या सीमा इथे एकमेकां मिसळलेल्या असतात. अच्छा. त्यातले पायाभूत सुविधा जसं की पाणी, वीज, रस्ते यांची जबाबदारी कोणाची यावरून वाद होतात. इथे जमिनीच्या वापराचा संघर्षही तीव्र असतो. शेतकरी आपली जमीन विकायला तयार नसतो, तर बांधकाम व्यावसायिक त्याला प्रचंड किंमत देऊन ती विकत घ्यायला पाहतो. यातून सामाजिक तणावही निर्माण होतात. आणि उपनगरे म्हणजे सबब्स ही संकल्पना यापेक्षा वेगळी आहे का? हो, उपनगरं ही महानगरांच्या सीमेवर पण त्यांच्या प्रभावाखाली वाढलेली लहान मोठी शहरं असतात. उदाहरणार्थ भांडूप, कल्याण, विरार ही मुंबईची उपनगरं आहेत किंवा वाकड, हिंजवडी ही पुण्याची. ही शहरं मूळ शहरावर रोजगार, शिक्षण आणि इतर सेवांसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. बरोबर. आणि याचमुळे आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी लोकल ट्रेनमधली किंवा रस्त्यांवरची प्रचंड गर्दी दिसते. त्या एका प्रवासातच त्या शहराचं अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र दडलेलं असतं. लाखो लोक रोज उपनगरांमधून मुख्य शहरात कामासाठी येतात आणि परत जातात. अगदी. या सगळ्या बदलांचा जमिनीच्या वापरावर होणारा परिणाम प्रत्यक्षात कसा दिसतो याचा आपल्या अभ्यास साहित्यात काही उदाहरण आहे का? हो, एक खूप चांगलं उदाहरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराच्या 2007 आणि 2017 या 2 वर्षांच्या उपग्रहीय प्रतिमांची म्हणजे सॅटेलाइट इमेजेसची तुलना यात केली आहे. या 10 वर्षात शहरात काय बदल झाले हे त्यातून अगदी स्पष्ट दिसतं. काय दिसतं त्यातून प्रामुख्याने? सर्वात मोठा आणि अपेक्षित बदल म्हणजे शेतीखालील जमिनीचा क्षेत्र प्रचंड कमी झाला आहे. आणि त्याची जागा? त्याची जागा औद्योगिक आणि निवासी क्षेत्रांनी घेतली आहे. हे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाच्या वाढीचं प्रतिबिंब आहे. दुसरा बदल म्हणजे जिथे पूर्वी विरळ वस्ती होती तिथे आता दाट वस्ती निर्माण झाली आहे. शहराचा स्वतःचा गाभा अधिक घनदाट झाला आहे. आणि शहराचा विस्तार कसा झालाय? शहराचा विस्तार मुख्य वाहतुकीच्या मार्गांच्या दोन्ही बाजूंना वेगाने झालेला दिसतो. जिथे रस्ता जातो तिथे विकास पोहोचतो हे यातून सिद्ध होतं. आणि एक चिंतेची बाब म्हणजे मनोरंजनाची ठिकाणं, मोकळी मैदानं, हिरवीगार जागा कमी होऊन तिथेही दाट शहरीकरण झालेलं दिसतंय. म्हणजे 10 वर्षात शहराचं स्वरूप पूर्णपणे बदललंय. पूर्णपणे. थोडक्यात हे शहरीकरणाच्या प्रक्रियेचं एक उत्तम प्रात्यक्षिक आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण मानवी वस्तीच्या प्रवासाचे अनेक पैलू पाहिले. पाण्याची सोय आणि सुरक्षिततेच्या गरजेतून वस्ती कशी जन्माला येते, तिचा आकार आणि प्रकार कसा ठरतो हे आपण समजून घेतलं. त्याचबरोबर भूमी आच्छादन आणि भूमी उपयोजन यातील महत्त्वाचा फरक आपण पाहिला. ग्रामीण आणि शहरी भागातील जमिनीचा वापराचा संघर्ष आणि शहरांच्या कडेला तयार होणाऱ्या झालर क्षेत्रांमधील गुंतागुंतही आपण अभ्यासली. हो, आणि इचलकरंजीच्या उदाहरणाने हे सर्व बदल आपल्या डोळ्यासमोर उभे केले. बरोबर. या सगळ्या चर्चेनंतर माझ्या मनात एक मोठा प्रश्न उरतो. शहरांचा विस्तार हा अटळ आहे आणि विकासासाठी तो गरजेचाही मानला जातो. पण या विस्तारात आपण मोठ्या प्रमाणावर शेतजमीन गमावत आहोत. मग भविष्यात वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज आणि शहरांच्या विकासाचा दबाव या दोन्हीमध्ये संतुलन कसं साधलं जाईल यावर विचार करायलाच हवा.